भारतामध्ये विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत सुरू असलेल्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रुग्णांची सुरक्षितता आणि अधिकृत परवानाधारक पारंपरिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. या अवैध ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावं आणि कठोर नियमावली लागू करावी या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना यांच्या आदेशानुसार डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निवेदन चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम तसेच अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आलं. असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 व नियम 1945 मध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसतानाही अनेक कंपन्या इंटरनेटद्वारे सर्रास औषध विक्री करतायत. कोविड-19 काळात घरपोच औषधं वितरणासाठी दिलेली तात्पुरती परवानगी परिस्थिती संपल्यानंतरही रद्द करण्यात आलेली नाही. सध्या झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट यासारख्या प्लॅटफॉर्म मार्फत कोणतीही योग्य औषधं पडताळणी किंवा वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची खातरजमा न करता डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून थेट ग्राहकांना औषधे वितरित केली जात आहेत, अशा गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे बनावट, मुदतबाह्य किंवा चुकीची औषधं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि अंमली पदार्थांचा गैरवापर वाढवण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून हा थेट रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. दुसरीकडे औषधांच्या किमतींवर शासनाचे नियंत्रण असताना आणि निश्चित मार्जिनची तरतूद असतानाही काही ऑनलाईन कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 80% अवाजवी सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अधिकृत लहान औषध विक्रेत्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचं तातडीने लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने संतोष गिल्डा, हेमंत भाट, कौस्तुभ पाटणे, रुपल पाटणे आणि राजू आवळे यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. लोकप्रतिनिधींनी यावर सकारात्मक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं असून असोसिएशनने आपल्या न्याय हक्कांसाठी जनता आणि प्रशासनाने 20 मे रोजीच्या या लाक्षणिक बंदला सहकार्य करावं असं आवाहन केलं.